हॅलो एव्हरीवन, स्टिच हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज इथे करणार आहोत एक टॉप फिटिंगला आलेला आहे माझ्याकडे. थोडं कॉटनचा कपडा आहे. तर आपल्याकडे काय होतं की सगळ्यांना हा प्रॉब्लेम येतो की जे रेडीमेड टॉप येतात फिटिंगला त्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो. तर ह्या टॉपमध्ये तसाच काही इश्यू आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता याचं काय झालेलं आहे की टॉप पाहिजे आहे डबल एक्सेल म्हणजे जे मेजरमेंट, आणि तो आहे ट्रिपल एक्सेल. तर आपल्याला इथे मेजरमेंट कसं टाकायचं आहे ते इथे बघायचं आहे. ऑलरेडी काय झालेलं आहे, याचं शोल्डर वगैरे लेडीजला खूप मोठं झालेलं आहे, पण आपल्याला शोल्डर कट करायचं नाही आहे. याचं कारण एक आहे की त्यांना मग इथे आर्म होलला स्लीव्ज वगैरे पुरणार नाही, म्हणून आपल्याला शोल्डर कट करायचं नाही आहे. मग आता आर्म होलमध्ये टाईट होतं आहे, मग म्हणजे आर्म होलमध्ये लूज होतं आहे, तर ते व्यवस्थित कसं करायचं आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक टॉप जो आहे मेजरमेंटला मी तुम्हाला त्याचं मेजरमेंट घेऊन दाखवते की मेजरमेंट घेऊन दाखवणार आहे की आपल्याला कसं टॉपचं रेडीमेड टॉपचं मेजरमेंट घेऊन आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे. तर चला बघूया. सगळ्यात पहिले माझ्याकडे हा आहे एक टॉप आहे, त्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. तर आपल्याला त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, आता हा जो टॉप आहे हा स्टिच केलेला आहे. हा जो टॉप आहे आपला, तो टॉप ऑलरेडी स्टिच केलेला आहे. तर आपल्याला त्याच्यानुसार बघायचं आहे की हा स्टिच केलेला टॉप जो आहे त्याचं मेजरमेंट रेडीमेड टॉपला व्यवस्थित. आता कितीही म्हटलं तरी तेवढी परफेक्ट म्हणजे शोल्डरला वगैरे तेवढं परफेक्ट होणार नाही, कारण की ऑलरेडी तो डबल एक्सेलच्या ऐवजी ट्रिपल एक्सेल आहे. तर शोल्डर ऑलरेडी खाली येणारच, पण तरीही आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर आपण इथे पहिले जे आहे टॉपचं मेजरमेंट घेऊया. तर हे आहे म्हणजे अप्पर चेस्टचं मेजरमेंट, ते मी इथे टाकणार आहे. हे आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे, पूर्ण असं स्ट्रेच करून. ते आहे माझं, तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे 41, 20.5 म्हणजे 41 हे झालेलं आहे अप्पर चेस्टचं, म्हणजे आपल्याला हे आर्म होल जवळ. आणि आता इथे आपल्याला वेस्टचं मेजरमेंट घेताना आपण काय करणार आहोत, वेस्टचं मेजरमेंट घेताना इथून आपण 14पर्यंत वेस्ट मोजणार आहोत. आता काय होतं, जेव्हा एज झालेलं असतं म्हणजे थोडंसं एजेड लेडीज असतात, त्यांचं थोडंसं जे आहे टमी असती बाहेर, तर आपल्याला तिथेही आपल्याला लूज असलं पाहिजे की तेही एक्स्ट्रा दिसायला नको आहे, तर त्याच्या हिशोबाने घ्यायचं आहे. तर ते आहे आपलं 40. तर आपलं इथे जे आहे ते आहे 41 अप्पर चेस्टला, आणि लोअर चेस्टला जे आहे ते आहे 41 तिथे पण, आणि खाली आहे आपलं 40. तर आपल्याला अशा पद्धतीने ह्या टॉपवरती आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. की सगळ्यात पहिले हा टॉप आपण उलटा करून घेणार आहोत आणि सरळ व्यवस्थित टाकून घेणार आहोत. असं टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला जे आहे ते मेजरमेंट काढून घ्यायचं आहे. तर याचा आपण पहिले मिडल घेणार आहोत काढून. तर याचा मिडल येतो आपला इथे, म्हणजे ह्या टेपचं मिडल. चॉक सेम आहे, तर मी तुम्हाला इथे पेननी मार्किंग करते. ऑलरेडी आता चॉक माझ्याकडे ड्रेसच्या सेम आहे. आता इथे आपल्याला जे अप्पर चेस्ट होतं तिथे घ्यायचं आहे आपल्याला 41, म्हणजे आपल्याला 41चा फोर्थ घ्यायचा आहे. तर 41चा फोर्थ येतोय आपला 10.5. तर इथं आपण मार्किंग करणार आहोत 10.5, आणि तिकडेही मार्किंग करणार आहोत 10.5ला. हे बघा, एवढं आपल्याला तुम्ही इथे बघू शकता, एवढं जास्त आहे कपडा ऑलरेडी आपला. त्याच्यानंतर आपल्याला इथे वेस्टला जे मेजरमेंट घ्यायचं आहे, जसं मी त्या टॉपला मोजलं तर 40, तर 14 इंच वेस्टला मेजरमेंट घेऊन परत आपण याचाही आपण इथे मिडल काढून घेणार आहोत. तर याचा मिडल आपण अशा पद्धतीने काढणार आहोत. जर तुम्हाला मिडलनी मेजरमेंट नसेल घेता येत तर पूर्ण टॉपचा मिडल काढताना आपण टेप ह्या साईड टू ह्या साईड ठेवणार आणि मिडलला मार्किंग करून घेणार. आता इथे आपलं जे मेजरमेंट होतं 40, तर आपण तिथे याला मार्किंग करून घेणार आहोत. हे आहे माझं 10th इथे केलेलं आहे मी मार्किंग, आणि इकडच्या साईडला पण आपल्याला 10th मार्किंग करून घ्यायची आहे 10 इंचवर. ओके, तर हे झालेलं आहे. आणि आता आपली हिपचं जर मेजरमेंट घ्यायचं असेल तर परत आपण
हा जे कट आहे हिपचे डायरेक्टली तिथेच मेजरमेंट घेणार आहोत. हे आहे माझे 45 इंच म्हणजे 22.5 म्हणजेच 45 इंच. तर इथेही आपण सेम हे जे कट आहे ड्रेसचे तिथेच मेजरमेंट घेणार आहोत. तर याचं आपल्याला परत एकदा याचंही आपल्याला मिडल काढायचं आहे किंवा तुम्ही वरती हे जे मिडल दिलेले असतात त्याच्या खाली सरळ मार्किंग करू शकता. आपली तशी तिथे एक मार्किंग आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. तर इथे आपल्याला हे बघा तुम्ही इथे शकता आपलं 45 जे आहे ते बरोबर आपल्याला ऑलरेडी 11.5 भेटलेलं आहे आणि इकडे पण 11.5 आहेच. तर याला आपण डायरेक्टली इथेच अटॅच करणार आहोत. आता आहे स्लीव्ज. तर स्लीव्जला मेजरमेंट करताना आता होतं असं की आपल्याला जे मेजरमेंटला टॉप आहे तो ऑलरेडी शॉर्ट आहे. तर आपण इथे अंदाजे फिटिंग जर करायची असेल तर कसं करणार, हा जो आपण इथे मार्किंग केलेलं होतं ह्या टाईपमध्ये, तर यालाच इथे असं सरळ करत या टाईपमध्ये, म्हणजे आपली ही जी स्टिच आहे ती अशी सरळ आली पाहिजे. इकडे सरळ नाही, ह्या टाईपमध्ये इकडनं सरळ असली पाहिजे. जेव्हा आपण इकडनं घेणार तो आहे आपलं 12, तर इकडे पण घेणार आहे आपण 12. ओके, आणि याला पण अशीच सरळ फिटिंग करून देणार आहोत या टाईपमध्येच. तुम्ही चॉकनी मार्किंग करू शकता. माझं सेम चॉक असल्यामुळे मी याने मार्किंग केलेली आहे. तुम्ही जर या टाईपमध्ये आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आता आपण यालाच स्टिच मारून घेणार आहोत. माझं ह्या साईडनं होतं म्हणून मी डायरेक्टली हिपकडनं स्टार्ट करते आहे, म्हणजे वरच्या बाजूने मार्किंग होती. तुमची जर मार्किंग त्या साईडनं असेल तर तुम्ही याच्यापासून स्टार्ट करू शकता. याच्याच बाजूने आपल्याला तरी एक एक्स्ट्रा स्टिच मारून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे आपण इथे दोन आपण स्टिच इथे मारून घेतलेले आहे. पूर्ण सेम आपल्याला इकडच्या साईडनं पण स्टिच मारायचे आहेत, ज्या साईडनं आपण मार्किंग केलेली होती. तर आपण इथेही मारून घेणार आहोत. पण ह्या साईडचे पण आपण मारून घेतलेलं आहे. इथे बघू शकता आपण इथे स्टिच मारून घेतल्या. आणि आता तुम्ही जर या पद्धतीने जर व्यवस्थित स्टिचिंग केली तर तुमचा टॉपची फिटिंग अजिबात चुकणार नाही. जर तुम्हाला नंतर कन्फर्म करायचं असेल तर आपण परत एकदा मेजरमेंट घेऊ शकतो. इथे बघा 41.5 आलेलं आहे. तर ही झालेली आहे आपली टॉपची फिटिंग आणि स्लीवची पण. तर अशा पद्धतीनेच तुम्हालाही फिटिंग करायची आहे, जेणेकरून जे टॉप पण अगदी व्यवस्थित फिटिंग होईल आणि टॉपला फिनिशिंग पण छान पद्धतीने येऊन जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.